नमस्कार. तेजस्विनी नावच उच्चारल्याबरोबर कोणत्या ना कोणत्या तरी कर्तृत्ववान स्त्रीची एखादी कर्तबगारी, तिचं दिव्य चरित्र असंच काहीतरी असणार असा आपल्याबरोबर दृष्टीसमोर येतच. होय, त्याचप्रमाणे या तेजस्विनीच्या यावेळचे जे चरित्र मांडलं गेलंय ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं. क्रमशः चरित्र ऐकत असताना अहिल्यादेवीच्या एकूण कर्तबगारीवर आपण ज्या गोष्टी आपल्याला काहीही माहिती नाहीत अशा सुद्धा जाणून घ्यायला अधिकाधिक प्रवृत्त होतो. मला असं वाटतं तेजस्विनीचं यश हेच आहे की अधिकाधिक आपण ती चरित्र समजून घेणं आणि अहिल्यादेवीचं संपल्यानंतर आणखीनही अशीच वेगवेगळ्या प्रकारची चरित्र घेऊन सुनीता पेंढारकर आपल्या समोर नक्की येतील आणि अधिकस्य अधिकम फलम याप्रमाणे या तेजस्विनीची कक्षा विस्तारत राहील या शुभेच्छा देतो आणि वाणीला विराम देतो. वंदे मातरम.